बाजारामध्ये कैरी यायला सुरुवात झाली आहे. जेव्हापासून बाजारामध्ये कैरी यायला सुरुवात झाली, तेव्हापासून आमच्या घरी कैरीचं काही ना काहीतरी बनतच राहतं. तर तुम्ही अशा प्रकारे चटणी किंवा लोणचं बनवता का? तर मी आज आमच्या किचनमध्ये 4 प्रकारचे चटणी आणि लोणचं बनवलेलं आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलं आहे. प्रत्येक लोणच्याची आणि चटणीची चव वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा. तर ही आहे डाळ आणि कैरीची चटणी. हा हा आहे कैरीचा किस, तो लाल चटणीमध्ये बनवला आहे. हे आहे बिना तेलाचं लोणचं आणि हे पण आहे बिना तेलाचं एक वेगळ्या पद्धतीचा आंबट गोड लोणचं. तर आता इथं मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्या कैऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. इथं मी एक कैरी कट करून घेतलेली आहे आणि खिसूनही घेतलेली आहे. आता कट केलेली आपल्याला वाटीभर कैरी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. हे लोणचं आपण आंबट गोड तिखट बनवत आहोत, त्यासाठी अर्धा चमचा साखर टाकत आहे आणि 1 चमचा इथं चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपलं आंबट गोड तिखट असं लोणचं तयार झालेलं आहे. ह्या लोणच्यामध्ये आपण तेल वापरलेलं नाहीये. तर ही खायला खूप टेस्टी लागतं हे लोणचं. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. एक वेगळी रेसिपी आहे. नक्कीच तुम्हालाही आवडेल. तुम्ही बघू शकताय किती छान झालेलं आहे हे लोणचं. जे लोक डायटिंगवर आहेत त्यांच्यासाठी बिना तेलाची हे लोणचं खूप छान आहे. तर आता आपण एक दुसऱ्या पद्धतीचं लोणचं बनवणार आहोत. तर 1 वाटी बारीक चिरलेली कैरी घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. 1 छोटा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि 1 मोठा चमचा इथं मोहरीची डाळ टाकायची आहे. लोणच्यामध्ये जी आपण मोहरीची डाळ वापरतो, ती डाळ इथं वापरायची आहे आपल्याला. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर लोणचं बनवून तयार झालेलं आहे. हे लोणचंही आपण बिना तेलाचं बनवलं आहे. जर तुम्हाला तेल हवे असेल तर गरम तेलाच्या याच्यावरून फोडणी देऊ शकता तुम्ही. तर खूप छान चटपटीत असं हे लोणचं बनवून तयार होतं. तर आता आपण पुढची रेसिपी बघणार आहोत. इथं आपण डाळ आणि आंब्याची चटणी बनवणार आहोत. इथं चणा डाळ अर्धी वाटी भिजवून घ्यायची आहे. कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, 5-7 लसणाच्या पाकळ्या, कैरीचे काप आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये वाटताना ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये आणि थोडंसं जाडसरच असं वाटून घ्यायचं आहे. तर आता हे आपण वाटून घेतोय, पण वाटण्याआधी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. आता ही मी मिक्सरला वाटून घेतला आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला ह्याच्यावरती एक फोडणी टाकायची आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. अर्धा चमचा जिरा टाकायचे आहेत आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. तर आपली फोडणी बनून तयार झालेली आहे. आता ह्यातली थोडी फोडणी आपण ह्या चटणीवरती टाकणार आहोत आणि उरलेली फोडणी दुसऱ्या चटणीसाठी ठेवणार आहोत. तर ही डाळ आणि आंब्याची चटणी बनून तयार झालेली आहे. एकदम खायला टेस्टी लागते ही चटणी. तुम्ही ही चटणी इडली बरोबरही खाऊ शकता. खूप छान लागते. मला तर ही चटणी खूप आवडली. चला तर मग आता चौथी रेसिपी बघूया आपण इथं. तर इथं कैरीचा आपण किस बनवणार आहोत. अशा पद्धतीने कैरीचा किसून घ्यायचा आहे. या किसमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. छोटा 1 चमचा लाल तिखटाचा टाकायचा आहे याच्यामध्ये आपल्याला आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, त्याच्यामुळे हे जास्त तिखट नसतं. दिसताना लाल दिसतं, पण एवढं काही तिखट नाहीये हे.
तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जी फोडणी मगाशी बनवून घेतली होती त्यातली थोडी फोडणी उरवली होती ती ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावरून फोडणी टाकणार आहोत. तर आता चौथीही चटणीचा प्रकार आपला बनवून तयार झालेला आहे. तर आजचे 4 लोणच्याचे आणि चटणीचे प्रकार कसे वाटले हे मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि ह्यातला कोणता प्रकार तुम्हाला जास्त आवडला हेही तुम्ही कमेंट करून सांगा. तर ह्या सीझनमध्ये हे जे लोणच्याचे आणि चटणीचे प्रकार आहेत ते तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडतील. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.